आज आपण 30 आणि 31 जानेवारीच्या न्यूज डिस्कस करणार आहोत. तर चला पहिली न्यूज बघूया. पहिली न्यूज आहे बघा अर्थसंकल्पाविषयी. ज्या वर्षी बघा लोकसभेच्या निवडणुका असतात त्यावर्षी अर्थसंकल्पपूर्व देशाच्या प्रगतीचा आलेख मांडणारा आर्थिक पाहणी अहवाल मानला जातो, पण यंदा तो मानला जाणार नाही. तर नवा पायंडा काय पाडलेला आहे तो 3-4 मुद्दे आहेत ते तुम्हाला मी आता वाचून दाखवतो. यंदा जो 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प अर्थात पूर्वी लोकसभेच्या निवडणुकापूर्वी अल्पावधीसाठी सादर होणारे केवळ लेखा अनुदान असणार आहे बघा. त्यामुळे अर्थसंकल्पपूर्व देशाच्या प्रगतीचा आलेख मांडणारा आर्थिक पाहणी अहवाल यंदा मानला जाणार नाही. तर या सामान्य प्रथेपासून फारकत घेत वित्त मंत्रालयाने भारतीय अर्थव्यवस्था अवलोकन नावाचे हे टिपण सादर करून नवा पायंडा पाडल्याचे मानले जात आहे. वित्त मंत्रालय भारतीय अर्थव्यवस्था अवलोकन नावाचे जे टिपण सादर करणार आहे. ही प्रस्तावना बघा मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांची आहे बघा. चला तर मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज बघा. शिलाहार काळातील उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना असलेले शिवमंदिर कुठे आहे तर अंबरनाथ येथे. तर हे जे मंदिर आहे ते 1000 वर्ष जुने असलेले अंबरनाथचे शिवमंदिर स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमुना आहे बघा. तर या लेखात बघा संविधान सभेविषयी जी संविधान सभेची रचना होती त्याविषयी माहिती आलेली आहे. चला तर महत्त्वाचे पॉईंट बघूया. कॅबिनेट मिशन योजनेने नव्या संविधान सभेच्या निर्मितीसाठी आराखडा मांडलेला होता. त्यानुसार नव्या भारताची संविधान सभा ही निवडून आलेले सदस्य आणि नामनिर्देशित सदस्य यांची असेल असे ठरवलेले होते. त्यानुसार ब्रिटिश भारतातून सदस्य निवडले जातील तर संस्थानाचे राजे सदस्यांचे नामनिर्देशन करतील अशी तरतूद केली गेली होती. प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकांमधील निर्वाचित सदस्याकडून निवड केली जाणार होती. तर गव्हर्नरच्या अखत्यारीतील 11 प्रांतिक विधिमंडळे आणि 4 मुख्य आयुक्ताच्या प्रांतातील प्रत्येकी 1 सदस्य असे ब्रिटिश भारतातील प्रतिनिधी असणार होते. त्यानुसार बघा 296 सदस्य हे ब्रिटिश भारतातील निवडणुकाच्या आधारे तर 93 सदस्य संसदामधून नामनिर्देशित करण्याचे ठरलेले होते. अशा प्रकारे एकूण 389 सदस्य संविधान सभेचे नियोजन झाले होते. त्यात बघा काँग्रेसचे सदस्य 208 जागावर तर मुस्लिम लीगचे सदस्य 73 जागावर निवडून आलेले होते. आणि पुढे फाळणी झाल्यामुळे लीगचे सदस्य संख्या कमी झालेली होती आणि एकूण संविधान सभा 299 सदस्य संख्येची झालेली होती, म्हणजे सदस्य कमी झाले होते. आणि ही जी सदस्य संख्या ठरली होती ते ठरवताना लोकसंख्येचा निकष महत्त्वाचा मानला गेलेला होता. तसेच शीख मुस्लिम यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची तरतूद देखील यात करण्यात आलेली होती. आणि निवडणुकाकरिता तेव्हाच्या प्रौढ लोकसंख्येच्या 28.5% लोकांना मतदानाचा अधिकार होता. यातली परीक्षेला आकडेवारी आलेली आहे बघा ही. तर ब्रिटिश भारतातील सदस्य किती होते तर 296 आणि संस्थानामधून नामनिर्देशित सदस्य किती होते तर 93 अशी ही आकडेवारी विचारलेली आहेत. चला पुढची न्यूज बघूया. इथं कोपऱ्यात एक न्यूज आहे बघा. अटल भूजल योजना 3 गावांना पारितोषिक. तर अटल भूजल योजना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत राबविण्यात आलेल्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा सन 2022-23चे निकाल जाहीर झालेले आहेत. त्यानुसार बघा जिल्हा स्तरावर बारामती तालुक्यातील कराटी या गावाने प्रथम पुरस्कार, तर पुरंदर तालुक्यातील सोनारी आणि चांबळी या गावाने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. प्रथम कोण आहे बघा तर बारामती. 2 नंबर कोण आहे बारामती तालुक्यातील कराटी. 1 नंबरला बारामती तालुक्यातील कराटी, 2 नंबरला पुरंदर तालुक्यातील सोनारी आणि 3 नंबरला जांभळी.
जांभळी या गावांनी पुरस्कार पटकावलेले आहेत. तर भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण बाधित होत असलेला गुणवत्ता थांबविण्यासाठी केंद्र आणि जागतिक बँक अर्थसहाय्यित अटल भूजल योजना 26 नोव्हेंबर 2020 पासून राबवण्यात येत आहे. ही योजना बघा केंद्र आणि जागतिक बँक अर्थसहाय्यित आहे, लक्षात असू द्या, आणि 26 नोव्हेंबर 2020 पासून राबवण्यात येत आहे. राज्यात राबवण्यात येत आहे. ठीक आहे. ग्रामस्तरावर जल अंदाजपत्रक तयार करणे, भूजल उपलब्धतेतील तूट भरून काढण्यासाठी अस्तित्वातील राज्य केंद्र पुरस्कृत योजनांचे अधिकाधिक अभिसरण करणे, ग्रामस्तरावरील भूजल उपलब्धतेत शाश्वतता साध्य करणे आणि या योजनेची उद्दिष्टे आहेत बघा. चला तर मग 31 तारखेच्या न्यूज बघूया. तर देशातील हिमबिबट्याविषयीचा अहवाल जाहीर झालेला आहे. चला तर महत्त्वाची माहिती बघूया. भारतात आढळणाऱ्या हिमबिबट्यांचा पहिला वैज्ञानिक अहवाल जाहीर झाला असून भारतात सद्यस्थितीत या प्रजातीचे 718 प्राणी असल्याचे स्पष्ट झालेले आहे. तर यात बघा देशातील निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 477 हिमबिबटे एकट्या लडाख या केंद्रशासित प्रदेशात आढळून आलेले आहेत. आणि लडाख पाठोपाठ उत्तराखंडमध्ये 124, हिमाचल प्रदेशात 51, अरुणाचल प्रदेशात 36, सिक्कीममध्ये 21 व जम्मू काश्मीरमध्ये 9 हिमबिबटे आढळून आलेले आहेत. तर हिमबिबट्यांच्या अधिवासाचा 2019 ते 2023 या काळात अभ्यास करण्यात आलेला आहे. तर परीक्षा पे चर्चा यात अर्थसंकल्पाविषयी माहिती आलेली आहे. तर आता महत्त्वाची पण बघूया. अर्थसंकल्पाचा अर्थसंकल्पपूर्व आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जातो, परंतु निवडणुकामुळे यंदा अर्थसंकल्प नाही. त्याऐवजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारीस लेखानुदान सादर करतील. त्यातून नवे सरकार येईपर्यंत सरकारला आवश्यक खर्च करण्याचा अधिकार या लेखा अनुदानातून मिळणार आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या जेमतेम 2.5% इतकी रक्कम शिक्षणावर खर्च करतो आणि आरोग्यासाठी ही तरतूद 2% आसपास आहे. यातील आकडेवारी लक्षात असू द्या. तर सरकारचा जास्त प्रमाणात खर्च कशात होतो तर इंधन आणि खते यावरील अनुदानावर होतो. तर अनुदानावर खर्च केली जाणारी रक्कम यंदा तब्बल 3.75 लाख कोटी रुपयांच्या घरात असून हे प्रमाण 8.3% इतके आहे. शिक्षणासाठी आवश्यक रकमेच्या 4 पट अधिक रक्कम महत्त्वाच्या अनुदानावर खर्च केली जाते. म्हणजे लेखकाचं असं म्हणणं आहे की शिक्षणासाठी आवश्यक रकमेच्या 4 पट अधिक रक्कम राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या अनुदानावर खर्च केली जाते. आणि सरकारच्या तिजोरीतील 10 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम यंदाच्या वर्षात विविध कर्जाच्या व्याजापोटी खर्च होणार आहे. हे प्रमाण 24% इतके आहे बघा. ही पण आकडेवारी लक्षात असू द्या. 24% आणि 10 लाख कोटी आणि मागचे सांगितलेले हे पण आकडे लक्षात असू द्या. अनुदानावर किती खर्च केला 3.75 लाख कोटी आणि टक्केवारीचं प्रमाण म्हणलं तर 8.3%. हे पण आकडेवारी सगळे लक्षात असू द्या. तर देशाचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते तर मौलाना अबुल कलाम आझाद यांनी बघा पहिल्याच अर्थसंकल्पात शिक्षणासाठी किमान 15% तरतुदीची मागणी धरलेली होती. पुढचा आर्टिकल बघा. इंडिया अर्थात भारत. तर G20च्या अध्यक्षपद जेव्हा भारताकडे होतं तेव्हा परिषदेच्या निमंत्रणासाठी पाठवलेल्या एका निमंत्रणात प्रेसिडेंट ऑफ इंडिया या नेहमीचा प्रघात मोडून प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख केला होता. त्याविषयी यात माहिती आलेल्या लेखात. तर आपण महत्त्वाचा पॉईंट तेवढं बघूया. बघा, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 1 मध्ये इंग्रजीत इंडिया इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स असे म्हटलेले आहे आणि मराठीत म्हटलं तर अनुवादात इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल तर असं म्हटलेलं आहे बघा. तर
प्रशासकीय व आंतरराष्ट्रीय राजनैतिक संबंधातल्या सोयीसाठी इंग्रजांनी प्रचलित केलेले इंडिया हे नाव आपण प्रथम स्वीकारलेले. तर जवाहरलाल नेहरू यांनी 9 ऑगस्ट 1946 रोजी संविधान सभेच्या अगदी प्रारंभी जो उद्दिष्टाचा ठराव मांडला होता त्यातही देशासाठीचे संबोधन केवळ इंडिया असे होते. आणि 1 ऑक्टोबर 1947ला संविधान सभेचे सल्लागार B.N. राव यांनी सादर केलेल्या संविधानाच्या प्राथमिक मसुद्यातही फक्त इंडिया असाच उल्लेख होता. तर 17 सप्टेंबर 1949 रोजी आपल्या मसुद्याच्या अनुच्छेद 1 मध्ये दुरुस्ती करणारा प्रस्ताव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान समितीसमोर मांडला. इंडिया शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स ऐवजी इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स असा दुरुस्ती प्रस्ताव होता. या दुरुस्तीत इंडियासह भारत शब्दाचा प्रथम संविधानात समावेश झालेला आहे. तर डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेल्या अनुच्छेद 1 मधील दुरुस्तीवर आलेल्या सर्व सूचना व आक्षेप अखेर फेटाळण्यात आले आणि ती दुरुस्ती मंजूर करण्यात आली. इंडिया अर्थात भारत या शब्दावलीतून इंडिया व भारत ही दोन्ही नावे अधिकृत झाली. तर या लेखात आपण लेख अनुदानाचे महत्त्व काय याविषयी बघणार आहोत. तर मावळत्या असलेल्या लोकसभेला संपूर्ण अर्थसंकल्पावर मतदान करता येत नाही. यासाठी सरकारच्या तात्पुरत्या अवधीसाठी देशाचा कारभार चालवताना येण्यासाठी निधीचा गरज लक्षात घेऊन लेखा अनुदानाची घटनात्मक तरतूद करण्यात आलेली आहे. तर 1 एप्रिल ते नवनिर्वाचित लोकसभेकडून प्रत्यक्ष विनियोग कायदा संमत होईल तोपर्यंतच्या म्हणजेच दरम्यानच्या 3 महिन्याच्या काळासाठी महत्त्वाच्या सरकारी सेवा टिकून ठेवण्यासाठी आणि चालू असलेल्या योजनांच्या पूर्तीसाठी आर्थिक तरतूद या लेखा अनुदानातून केली जाणार आहे. तर सरकारच्या खर्च आणि उत्पन्नातील तफावत अर्थात वित्तीय तूट ही GDPच्या तुलनेत चालू वर्षाअखेर 5.9% मर्यादित असणार आहे. वित्तीय तूट किती राहिले असा जर क्वेश्चन आला तर ती 5.9% असा आन्सर लिहायचं. सरकारच्या खर्च आणि उत्पन्नातील तफावतीला आपण वित्तीय तूट असे म्हणतो. ते 2023-24 मध्ये 5.9% राहिलेली आहे. चला तर मग आज 2 दिवसाचा न्यूज आपण डिस्कस केलेला आहे. धन्यवाद.